नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे। आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 16वी कविता स्वप्न करू साकार ही अभ्यासणार आहोत। स्वप्न करू साकार या कवितेचे कवी आहेत किशोर पाठक। तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरुवात करण्या अगोदर या कवितेचे कवी किशोर पाठक यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊया। किशोर पाठक यांचा जन्म झाला 1950। प्रसिद्ध कवी, पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह, पाण्यातला दिवा हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध, रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्यसंग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग.ह. पाटील पुरस्कार मिळाला आहे। या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे। कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व या कवितेद्वारा कवीने सांगितले आहे। कवितेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण कवितेचं एकदा वाचन करूया। या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार, फुला मुलांतून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तणमण, चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार, या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, या हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते आभाळातून उत्क्रांतीचा घुमूया ललकार, या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनघट, शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार, या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार, या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात समजून घेणार आहोत। नवीन पिढीचे व नवीन युगाचे स्वप्न कसे साकार करायचे याचे मार्गदर्शन करताना कवी म्हणतात, आपली मातृभूमी आपल्याला अत्यंत प्रिय आहे, या मातीवर आपला अधिकार आहे, त्यामुळे मातीचे मन आणि तण प्रसन्न राखण्यासाठी शेतामधून मोती पिकवायला हवेत, आपले हेच अपरंपार धन आहे, कृषी संस्कृती जपणे व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे, उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी श्रमशक्तीच्या मंत्राने यंत्र चालवायला हवेत आणि आभाळात उत्क्रांतीची ललकारी घुमवायला हवी, हजारो हातांचे एक मनघट करून एकतेचे नौबत झडायला हवे, घराघरातून जन्म घेतलेल्या तेजाच्या अवताराला ही एकजूट बघायला मिळायला हवी, जगातील वैभव जपवण्यासाठी पवित्र हातांचे योगदान द्यायला हवे, या सर्व गोष्टींमुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल। कृषीप्रधानता, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांची शिकवण देऊन कवी उद्योगाचे स्वप्न साकार करीत आहे। कविता 16वी स्वप्न करू साकार। या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। सुरुवातीच्या ओळींमध्ये कवी किशोर पाठक आपल्याला म्हणतात की माझ्या मातीवर, माझ्या मातृभूमीवर, या देशाच्या मातीवर माझा हक्क आहे,
माझी मातृभूमी मला प्रिय आहे. उद्याच्या नवीन पिढीचे, या नवीन युगाचे स्वप्न आपण सगळे साकार करूया, असं कवी आपल्याला सुरुवातीच्या 2 ओळींमध्ये सांगत आहेत. फुला मुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तणमण. चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार. पुढच्या ओळींमध्ये कवी आपल्याला सांगतात की फुला मुलांतून हसतो श्रावण. श्रावण हा मराठी महिन्यांमधला 5वा महिना. सुदर्शन या शब्दाचा अर्थ श्रीकृष्ण भगवानाच्या हातात असलेले परमचक्र. आता इथे मात्र याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. मंगल म्हणजे पवित्र, पावन. तन म्हणजे शरीर आणि चैतन्य म्हणजे उत्साह, ऊर्जा. धन म्हणजे संपत्ती, अपरंपार म्हणजे अमाप. तर या ओळींमध्ये कवी आपल्याला असं सांगतात की हिरवगार समृद्ध श्रावण या बालकांच्या मुखातून फुललेल्या फुलांतून हसतो आहे. मातीचे मन आणि तन पावन झाले आहे. जणू चराचरावर चैतन्याचे, उत्साहाचे सुदर्शन फिरते आहे. शेतातल्या मातीतून आपण धनधान्याचे मोती पिकूया, हीच आपली अमाप दौलत आहे, असं कवी आपल्याला या कडव्यामध्ये सांगत आहेत. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. पुढे कवी सांगू इच्छितात की आपल्या कर्तृत्ववान हातांमध्ये यंत्र खुशीत डोलायला लागते. म्हणजे यंत्रांचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रगती करत असतो. त्याचबरोबर त्याला श्रमाची देखील साथ लाभते. एकवटलेल्या कष्टाची शक्ती मनातला पवित्र मंत्र बोलते. आणि त्याचबरोबर उद्योगाचे अविरत चक्र फिरते. बघा विद्यार्थी मित्रांनो, शक्ती, श्रम, कष्ट आणि त्याचबरोबर यंत्रांची जर आपल्याला साथ लाभली तर नक्कीच उद्योगाचं हे चक्र जे आहे, उद्योगांमध्ये होणारी ही जी प्रगती आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि म्हणून कवी इथे म्हणतात की उद्योगाचे अविरत चक्र फिरते आणि हळूहळू होणाऱ्या या बदलाचा म्हणजेच उत्क्रांतीचा जय जयकार आभाळापर्यंत बुलंदपणे घुमवू या, असं कवी आपल्याला इथे सांगत आहेत. यंत्राच्या साह्याने, श्रमाच्या साह्याने आपण उद्योगामध्ये प्रगती करूया आणि याच प्रगतीचा जय जयकार, याच प्रगतीचा जो जय जयकार आहे हा आभाळापर्यंत बुलंद करूया, असं कवी आपल्याला इथे सांगू इच्छितात. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. शक्तीचीही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. पुढच्या ओळींमध्ये कवी आपल्याला सांगू इच्छितात की आम्ही भारतीय हजारो लाखोंनी एकत्र एका देशामध्ये राहत आहोत. आम्ही भारतीय हजारो लाखोंच्या संख्येने असलो तरी आमची एकजूट मजबूत आहे. सर्वांची ताकद एकाच मनगटात आहे आणि या बलशाली एकजुटीची नौबत वाजायला लागली आहे. प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या तान्हुल्याच्या रूपात जणू तेजाने नवा अवतार घेतला आहे, असं कवी आपल्याला इथे सांगतात. जरी आमचा भारत देश वेगवेगळ्या जाती धर्मांनी नटलेला आहे, सगळे जाती धर्माचे लोक इथे एकजुटीने एकत्र राहतात आणि त्यांचं ध्येय हे देशाची उन्नती करणं हेच आहे. आणि या ध्येयाला गाठण्यासाठी सर्वांचं मनगट, सर्वांचं कर्तव्य, सर्वांचं कार्य हे एकच आहे. शक्तीचाही आणि याच एकजुटीच्या, एकतेच्या शक्तीची नौबत वाजायला लागलेली आहे.
कारण आमचा देश आता चांगल्या प्रकारे प्रगती करायला लागलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या तानुल्याच्या रूपाने देशाची प्रगती करणाऱ्या नवीन तेजाची निर्मिती होत आहे असं कवीला वाटत आहे. आणि म्हणून कवी इथे म्हणतात की प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या तानुल्याच्या रूपात जणू तेजाने नवा अवतार घेतला आहे असं वाटत आहे. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. सर्वात शेवटच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगू इच्छितात की या विश्वाची विभव संपदा. विभव या शब्दाचा अर्थ होतो संपत्ती, समृद्धी, वैभव. संपदा म्हणजे संपत्ती, शुभंकर म्हणजे आशीर्वाद देणारे, पवित्र, हस्त म्हणजे हात आणि हवा म्हणजे पाहिजे, उज्ज्वल या शब्दाचा अर्थ होतो संपन्न. सर्वात शेवटच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगू इच्छितात की आमचा भारत देश समृद्ध करून या जगाचे वैभव आणि दौलत आपण लाखो वेळा वाढवूया आणि जोपासना देखील करूया. या दुनियेला जपण्यासाठी मायेचे शुभदायी हात एकदा पाहिजे. आपल्या भारत देशाचे भविष्य प्रगतिमय उज्ज्वल आहे याचा सार्थ जयघोष करूया, जय जयकार करूया असं कवी आपल्याला सर्वात शेवटच्या ओळीमध्ये सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही कविता अभ्यासली. या कवितेमध्ये जे शब्दार्थ आलेले आहेत ते आहेत ललकारणे, पुकारणे, नौबत, डंका, मोठा नगारा, विभव म्हणजे ऐश्वर्य, भाग्य, संपत्ती. त्याचबरोबर या कवितेच्या खाली काही कृती दिलेल्या आहेत. त्यातील पहिली कृती आहे खालील शब्दसमूहांतील संकल्पना स्पष्ट करा. खाली काही शब्दसमूह दिलेले आहेत आणि त्याच्या संकल्पना कवितेच्या साहाय्याने आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत. पहिले शब्दसमूह आहे श्रमशक्तीचे मंत्र, दुसरा आहे हस्तशुभंकर आणि तिसरा आहे आभाळावर उत्क्रांतीचा घुमू या ललकार. या संकल्पना आपण थोडक्यात स्पष्ट करणार आहोत. श्रमशक्तीचे मंत्र म्हणजे शेतात राबणारे शेतकरी, यंत्रांवर काम करणारे कामगार व कष्टकरी. या श्रमशक्तीमुळे देशाची प्रगती होते, यालाच श्रमशक्तीचे मंत्र म्हटले आहे. हस्तशुभंकर म्हणजे हस्त म्हणजे हात, हे कर्तृत्वाचे प्रतीक आहे, हे कर्तव्याचे प्रतीक आहे. त्याचबरोबर हजारो हात हातात गुंफले की कार्य सहजतेने पार पाडली जातात. शुभंकर म्हणजे पवित्र, देशकार्य करण्यासाठी पवित्र मंगलमय हातांची गरज आहे. त्यामुळे कवीने इथे हस्तशुभंकर असा शब्द प्रयोग केलेला आहे. हस्त म्हणजे हात, हात हे कर्तृत्वाचे प्रतीक आहे. हजारो हात हातात गुंफले की कार्य सहजतेने पार पडतात, म्हणजे एकीचं बळ आपल्याला दिसून येतं. शुभंकर म्हणजे पवित्र आणि देशकार्य करण्यासाठी पवित्र आणि मंगलमय हातांची गरज आहे असं कवीने आपल्याला इथे स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर तिसरा आहे आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. उत्क्रांती म्हणजे हळूहळू झालेला योग्य बदल. आपला देश प्रगतीपथावर नेण्यासाठी सुयोग्य मूल्य रुजवणे व जोपासण्याची आवश्यकता आहे. मूल्यतत्विक बदलाचा बुलंद घोष आभाळापर्यंत जाऊ द्या असे कवींना म्हणायचे आहे. प्रश्न 2, आकृतीबंध पूर्ण करा. खाली काही आकृतीबंध दिलेले आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक. पहिला घटक आहे हातातील यंत्र, उद्योगाचे चक्र
आणि श्रमशक्तीचे मंत्र. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक, त्यातील पहिला घटक आहे हातातील यंत्र, दुसरा आहे उद्योगाचे चक्र आणि तिसरा आहे श्रमशक्तीचे मंत्र. दुसरा आकृतिबंध आहे देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी. देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी. पहिला आहे श्रमशक्ती, दुसरा आहे एकजूट, तिसरा आहे जगाच्या वैभवाची जपवणूक आणि चौथा आहे शुभंकर हात. पुन्हा एकदा बघा, देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी, श्रमशक्ती, एकजूट, जगाच्या वैभवाची जपवणूक, शुभंकर हात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 10वीची 16वी कविता स्वप्न करू साकार ही अभ्यासली. या कवितेमध्ये कवीने नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणती मूल्य नवीन पिढीने जोपासायला हवीत याचे सुयोग्य मार्गदर्शन केलेले आहे. या कवितेत त्यांनी एकात्मतेचा विचार स्पष्ट केलेला आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर राष्ट्रीय एकात्मता साधायला हवी. भारतात अनेक धर्म पंथ नांदतात, त्यांची एकजूट अतूट एकात्मता भविष्य घडवू शकते. यंत्र आणि शक्तीचे मंत्र यांची एकजूट साधणे महत्त्वाचे आहे. हजारो हातांची एकता मजबूत असते. सर्वांचे एकच कर्तृत्ववान मनगट व्हायला हवे, मगच एकजुटीच्या शक्तीची नौबत झडेल व दिशादिशात एकात्मतेचा ललकार घुमेल. एकात्मतेने आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा मंत्र कवीने कवितेतून दिलेला आहे. आशा आहे तुम्हा सर्वांना ही कविता समजली असेल. धन्यवाद.